तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सध्या पावसाळा सुरू आहे, परंतु विदर्भात जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यात अजूनही पाऊस दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पावसाने जे आहे ते दांडी मारलेली आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे ते शेतकरी सध्या चिंतातूर झालेले आहेत। भर पावसाळ्यात जर आपण पाहिलं तर कृत्रिम पाणी पुरवठा जो आहे तो संपूर्ण शेताला करावा लागतोय। तुषार सिंचनाच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकरी आपल्या शेताला पाणी देत आहेत। 2 ते 3 दिवसापूर्वी या शेतात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली होती, त्यानंतर पावसाने जर पाहिलं तर संपूर्ण या भागामध्ये दांडी मारलेली आहे, त्यामुळे शेतामध्ये जे आहे ते पेरलेलं बियाणं अजूनही वर निघालं नाही, त्यामुळे अशा पद्धतीनं भर पावसामध्ये तुषार सिंचन शेतकऱ्यांना लावावं लागत आहे। दुसरीकडे विजेचा लपंडाव या संपूर्ण स्थितीमध्ये सध्या शेतकरी अडकलेला आहेत। बियाणं निघणार की नाही अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागलेली आहे। दुसरीकडे तापमान देखील वाढलेलं आहे, दिवसभर ऊन तापतंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आपल्यासोबत शेतकरी आहे। दादा, का तुम्ही आता तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देताय? दादा, मी कपाशीची लागवड 2-3 दिवसाआधी केली होती, ते पण हवामान खात्याने जे सांगितलं होतं की बाबा कंटिन्यूमध्ये 15 ते 20 तारखेपर्यंत पाणी येणार आहे, त्यामुळे मी ते कपाशीची लागवड केली होती। पण काय झालं, दुसऱ्या दिवसापासून पाणीचा खंड पडलेला आहे, तर त्यामुळं मला ते तुषार सिंचन द्यायला लागत आहे। खूप बेकार कंडिशन चालू आहे सध्या। आता आमच्या गावामध्ये भरपूर लोकांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे, पण त्यामुळे आता पावसाचा व्यत्यय आणि हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो चुकीचा ठरत आहे। त्यामुळे आता कसं आहे, आम्हाला कसं आहे, सरकारने हवामान खातं तरी एकदम परफेक्टली सांगायला हवं की या तारखेला पाणी येणार आहे, सांगत आहे 15 ते 20 तारखेपर्यंत पाणी भरपूर राहणार आहे, त्यानुसार आम्ही पेरणी केलेली आहे। आता आम्हाला तुषार सिंचनचा उपयोग करत आहे, पण कसं आहे, तुषार सिंचनही आमच्याकडे खारं पाणी असल्यामुळे आम्ही जास्त देऊ शकत नाही। आम्ही एकदा पाणी देऊ शकतो, त्यानंतर आम्हाला पण वरच्यांच्याच भरोशावर राहावं लागेल। किती एकर कपाशीची लागवड केलेली आहे तुम्ही? जवळपास खर्च किती आला? जर निघालं नाही बियाणं तर काय, म्हणजे या पाण्याने फायदा होतो का आणि त्यात वेळ पण जातोय? नाही, वेळ तर जातोच, आणि कसं आहे, खर्च पकडा तुम्ही, आज 900 रुपयाला एक बॅग आहे, 3 एकराला 7 बॅगा लागते, त्यामुळे 6300 तर हाच गेलेला आहे। बायांचा खर्च 300 रुपये रोज, आणि 6 बाया लागल्या यांना, त्यामुळे 10,000 तर आता असाच खर्च गेलेला। आणि पाण्याचा खर्च, पाण्याची मजुरी, आणि कसं आहे, यामध्ये वाण्यांचा भरपूर त्रास होतो पाणी नाही आलं त्यामुळे, आणि वाण्या पूर्ण बियाणं खाते, त्यामुळे म्हणजे भरपूर, म्हणजे आता दुबारी पेरणीचं संकट आहे जर पाणी जर नाही आलं। खंड आहे भागात साधारण 3 ते 4 दिवस झालेलं खंड आहे। नक्कीच आपण बघू शकतो, जवळपास 3 ते 4 दिवसांपासून संपूर्ण या भागामध्ये पावसाचा खंड आहे, त्यामुळं भर पावसाळ्यात शेतकऱ्यांना तुषार सिंचन लावण्याची वेळ आलेली आहे। या शेतकऱ्याकडे तुषार सिंचनाची व्यवस्था आहे म्हणून या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये तुषार सिंचन लावलं, परंतु ज्या शेतकऱ्याची परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती नाही, ज्या शेतकऱ्यांकडे विहीर नाही, पाणी नाही, कुठली व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांचं पीक मात्र जे आहे ते निघण्यापूर्वीच कोमजण्याची शक्यता आहे। अनेक शेतकऱ्यांचं बियाणं जे आहे ते पावसाअभावी निघाली नसल्याची परिस्थिती संपूर्ण या भागामध्ये आहे। अमरावती पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मी शिवारामध्ये, आणि संपूर्ण या भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, परंतु पेरणीनंतर पावसाने दांडी मारली, त्यामुळं आपलं पीक जगवण्यासाठी जी आहे ती शेवटची धडपड शेतकऱ्यांची या ठिकाणी सुरू आहे। आपण पुन्हा एकदा बघू शकतो, ऊन तापत आहे, आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जे आहे ते पेरणी करावी लागत आहे। पुढचे 1-2 दिवस जर मुसळधार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट आमच्यावर येणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, शिराळा, पुसदा, अमरावती। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।